कान्हेरी रोडची समस्या अनेक वेळा व्हिडिओ करूनही अनेक वेळा तक्रारी करूनही सोडवली काही जात नाही। मध्यंतरी आपण बघितलं असेल पाईपलाईनसाठी हा रस्ता खोदकाम झालं होतं, तो आता बऱ्यापैकी पुढची साईड व्यवस्थित करण्यात आली। मात्र आता आपण बघता या ठिकाणी हा कान्हेरी रोड आहे, अक्षता जनरल स्टोअरच्या साईडला किंवा अगदी पूर्ण या बाजूला आपण बघू शकता या ठिकाणी हा स्पेस आहे, हा स्पेस आणि पलीकडं नाली आहे, नाली पलीकडं आहे। मात्र अलीकडला स्पेस जो ज्याला आपण रस्त्याचा पंखा असं म्हणू शकता हा भरलेला नाही आहे। जवळजवळ 1 वर्ष होत आलं, रस्ता होऊनही बऱ्यापैकी काही महिने झाले, परंतु कधी या रस्त्याचं काम आणखी पूर्ण केलं नाही। मला हे कळत नाही नेमका यामागा उद्देश काय, लोकांना खरोखर त्रास देणं हा आहे का? लहानपणी आम्ही एक खेळ बघायचो मुलांचा, बेडकाला खडे मारायचे। आता ते खडे मारल्यानं बेडूक बिचारा पळत सुटायचा, त्याला त्रास व्हायचा, त्याला मारत नव्हते पण निश्चित खडे मारून त्याला परेशान करायचं। तसंच तर केज तालुका नगरपंचायत प्रशासन असेल किंवा काम करणाऱ्यांचा उद्देश नेमका काय, एवढाच रस्ता बाकी ठेवून हा जो पंखा आहे हा पंखा बाजूला दोन्ही बाजूने, विशेष म्हणजे पलीकडच्या बाजूलाही तुम्हाला दिसेल दुकानदारांनी स्वतःची व्यवस्था केलेली काही दगडं टाकून। जर थोडंसं आपण या ठिकाणी आला तर याही ठिकाणी बघू शकता आपण हा स्पेस रिकामा सोडला आहे। आता प्रॉब्लेम असा आहे, हा स्पेस रिकामा सोडल्यामुळं इथं गाड्या लावता येत नाहीत लोकांना। आणि इकडे बघू शकता जर आपण पूर्णपणे हा रस्ता आपण बघू शकता दुकानाकडे जाण्यासाठी फरशा टाकल्यात लोकांनी, म्हणजे रस्त्याची तात्पुरती व्यवस्था। नेमका एवढाच रस्ता अपूर्ण ठेवून केज नगरपंचायत प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि काम करणारी यंत्रणा यांचा उद्देश काय आहे हे जरा त्यांनी सांगावं कधीतरी। कारण काही अडचणीचा 4-2 दिवस 1 महिना एवढा काळ आपण बघू मान्य करू शकतो, पण इतके दिवस हे ठेवणं नेमका काय उद्देश आहे? आता आम्ही यंत्रणेशी संपर्क केला होता, त्यांना याचं कारण विचारलं, त्यांनी सांगितलं शनिवारी रविवारी आम्ही नक्की सर पूर्ण करून देऊ। पण आम्ही म्हणतो तुम्हाला सांगायची वेळ काय येते, तुम्हाला लोकांचा त्रास दिसत नाही का? इतक्या स्पष्ट आपण आता दाखवलं तुम्हाला, कित्येक दिवसापासून हा रस्ता असाच प्रलंबित आहे। जिथं अत्यावश्यक होता पुढचा भाग जो मुख्य रस्त्यापासूनचा काही तोही नव्हता, परंतु मध्यंतरी आम्ही सतत पाठपुरावा करून तो पूर्ण करून घेतला। मात्र इकडचा रस्ता त्यांनी असाच सोडलेला आहे। आम्ही पुन्हा एकदा केज नगरपंचायतला सांगू इच्छितो, लाज वाटते आम्हालाच असे व्हिडिओ करायचे सतत, कारण हा काही आमचा धंदा नाही आहे, परंतु तुम्ही लाज सोडल्यानंतर आम्हालाही नाईलाजानं हे व्हिडिओ सतत करावे लागतात। आता याच्याबद्दल जर कुणाचं नगरपंचायत प्रशासनाला काही वाटत नसेल तर मला वाटतं याचा विचार होणं गरजेचं आहे। त्यांनी विचार करावा, हा रस्ता संबंधित यंत्रणेला, कारण सगळं काही नगरपंचायत प्रशासनाअंतर्गत हे काम चालतं, त्यांनी NOC दिल्याशिवाय कुठली कामं होत नाहीत शहर अंतर्गत भागात, तर लक्ष ठेवणं, काम झालं का नाही, लोकांना किती त्रास होतो आहे हे बघणंसुद्धा केज नगरपंचायत प्रशासनाचं काम आहे। आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो की हा रस्ता नगरपंचायत प्रशासनानं तात्काळ 2 दिवसामध्ये दुरुस्त करून घ्यावा। आपण पाहू शकताय मी आत्ताच दाखवल्याप्रमाणे हा पूर्ण स्पेस जो आहे, ज्या गाड्या बाहेर उभ्या आहेत रस्त्यावर त्या गाड्या या ठिकाणी उभ्या राहू शकतील। पोलीस प्रशासनालाही विनंती, आपण लोकांना याचे जाब विचारण्यापेक्षा कधीतरी या प्रशासनाला बी याचा जाब विचारला पाहिजे की नेमका हा रस्ता अपूर्ण अवस्थेत का ठेवला। कारण लोकांना दंड लावताना लोक नेमके गाड्या कुठं लावतील, लोकांनी पुढं लावायला पाहिजे। पण बघू शकता हा जवळजवळ 10 फुटाचं अंतर आहे, या 10 फुटाच्या अंतरात लोक लावू शकतील गाड्या, परंतु लोकांना हा रस्ता ते गाड्या लावण्यासाठी सुरळीत नसल्यामुळं त्यांना नाईलाजानं पुढच्या बाजूला गाड्या लावाव्या लागतात। अशीच अवस्था पुढं अगदी हा रस्ता पुढं दूरपर्यंत अशाच अवस्थेत सोडलेला आहे। या बाजूनेही आपण बघू शकता अशाच प्रकारे, विशेष म्हणजे नाली झालेली आहे, कडीला जी आपल्याला नाली दिसते हा नालीचा पोर्शन आहे आणि नाल्याही अशा प्रकारच्या सोडल्यामुळं काय होतं ते आपण जरा बघा। आता या गाड्या ज्या आहेत रस्त्यावर लावण्याचं कारण लोकांचं हा स्पेस, गाड्या खाली उतरता येत नाहीत, हा कटाव आहे मोठा, गाड्याला चढ उतार करता येत नाही 2 व्हीलर्सना, तरी लोक पोलिसांच्या धाकानं आपण बघू शकता काही गाड्या आतल्या बाजूला तरी लावण्याचा प्रयत्न करतात। आता रिक्षा बी आपण बघू शकता कुठं उभा आहे रस्त्यावर, नाईलाजानं
तोच रिक्षा दबून लागला असता, परंतु हा रस्ता दुरुस्त नसल्यामुळं शेवटी रिक्षावालासुद्धा अशा प्रकारे त्याला रस्त्यावर आपली वाहनं उभा करावी लागतात आणि त्यामुळं रस्त्याची रुंदी कमी होते, जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना यामुळं त्रास होतो आणि पर्यायानं वाहतूक खोळंबते. काणे रोडची वाहतूक आपल्याला माहिती सतत पूर्णपणे विस्कळीत झालेली असते. आता हा स्पेस किती आपण बघू शकता, नादुरुस्त आहे. फक्त भरण्या वाचून जो साईड पंखा आहे हा रस्त्याचा, नाली पुढच्या बाजूला आहे, नाली झालेली आहे. नालीची अवस्था बघायची तुम्हाला म्हटलं तर अशी आहे, ही नाली आहे, या नालीमध्ये आपण बघू शकता हा कचरा आहे. आता हा कचरा भरल्यानंतर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये ही नाली कशी वाहील हे आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आमचं म्हणणं आहे, हे पुढं बघू शकता आपण, ही जय भवानी शाळा परिसर पुढं आहे आणि त्या अलीकडं अशा प्रकारची स्थिती आहे. जरा इथं पहा, जय भवानी प्रशाला केज शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली एक प्रमुख शाळा आणि तिच्या समोर आपण बघू शकताय अशा प्रकारची ही व्यवस्था आहे. नाली आहे, नाली अवस्था बघू शकता नालीची आणि त्याच्या कडेला हा आहे परिसर जो न भरल्यामुळं, रस्ता न भरल्यामुळं आपण बघू शकताय ही वाहनं, ही शाळा, ही शाळेचं गेट आहे. जय भवानी शाळा आपण बघू शकता, एक अशी शाळा आहे जी की खूप जुनी आहे आणि लोक आपल्या मुलींना खास करून या शाळेत घालतात आणि या शाळेचा परिसर आपण बघू शकता. शाळेनं थोडासा स्लॅब टाकून मुलांना येण्या जाण्याची सोय केली आहे. स्वतःच्या त्यांनी खर्चानं ते केलेली असू शकते. मात्र पुढं जर बघितलं तरी घाण आहे. एक प्रतिष्ठित शाळा आहे आणि तिच्या समोर अशा प्रकारची घाण मात्र ही सतत असते. कधीही आपण या ठिकाणी अशाच प्रकारची घाण असते. आणि विशेष म्हणजे मला आपल्याला दाखवायचं की हा रस्ता नादुरुस्त असलेला, साईडचा जो हा साईड पंखा आहे न भरलेला, त्यामुळं ही वाहनं रस्त्यावर उभा आहेत. हेच जर भरलेला असता रस्ता तरी वाहनं दाबून कडीला लागू शकतात. आणि नालीची अवस्था तर आपण बघू शकता. इथंच ही एक प्रमुख शाळा आहे आणि नाली अवस्था अशी आहे, नाले काढल्या जात नाहीत वेळेवर, त्यामुळं पाणी प्रवाह आहे. पुढचीही नाली आपण बघू शकता, ही नाली अशा प्रकारे तुंबलेली आहे. कचरा इथंच टाकला जातो आणि त्यामुळं निश्चित आता नगरपंचायत प्रशासन म्हणतं लोक सहकार्य करत नाहीत. काही लोक असू शकतात, त्यांना दंडित केल्याशिवाय त्यांना त्याचा परिणाम कळणार नाही. त्यामुळं प्रशासनानं पाहिजे तर CCTV कॅमेरे या भागात असू शकतील, त्या नागरिकांना दंडित करावं लागेल, त्यांना दंड भरावा लावावा लागेल. पण अशी अवस्था कधी झालेली नाही किंवा अशा प्रकारचा दंड कधी केलाच नाही. कारण कोणी मतदार नाराज होतील, पुन्हा आपल्याला मतदान करणार नाहीत या भीतीनं कदाचित या विकासाला असा अडथळा येत आहे. हीच पुढची सुद्धा बाजू आहे, आपण बघू शकता. आत्ताच आपल्याला दाखवली पुढची बाजूही, पलीकडली बाजूही अशाच प्रकारची नादुरुस्त आहे. काही ठिकाणी संबंधित घरमालकांनी समोरचा भाग भरून घेतलेला आहे. खरं तर तो भरलेला आहे मातीनं, तो काही पक्का नाही आहे. कारण अनेक वेळा सांगून हे काम होत नाही, त्यामुळं काही ठिकाणी लोकांनी स्वतःच्या खर्चानं तो मातीनं किंवा मुरमानं भरून घेतलेला आहे.